ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरुनाम श्यामचरण सानिध्य जीवा मुक्ता भवती साकरिं सुखतम ध्यान दान परायण विनायक गुरुवंदे भवंदे मुक्त ज्ञान प्रताप रसवचन अमृत भावपट ज्ञानेश भगवान अवतीर्ण श्रीरंगनाथ गुरुराज नमस्ते। धन संग दुख वर्णन तजितीय पुतजू धन चहे ताके मुख में धूर धन जोरन रक्षा करन खरच नास दुख मोर जो चाहे माया भुजोरी करे अनर्थ सुलाख करोरी जाति धर्म कुल धर्म सुत्यागे जो धन को जोरन जन लागे बिना भाग तदपि न धन जुड़ी है जूरे तू रक्षा करी करी मरी है खर्चत धन घटी है यह चिंता नासे निसिदिन ताप अनंता सदा करत यू दुख धन मन को चहे ताकि धिक धिक तिह जन को युति पूत धन लखी दुखदाता वर्जो भरचू ममता को नाता। महाराज सांगतात रात्री पुत्राबद्दलचं दुःख सांगितलं, परवा स्त्रीबद्दलचं दुःख सांगितलं, त्याच्या आधी अदृष्टीचं भूमिका सांगितली. आता क्रमाने परमार्थ अधिकारच आहे. या वाचण्याच्या विषयाच्या आधी एक थोडासा अनुभव सांगतो पैशाचा. पहिले माणसाला झोप येत नाही पैशावाल्याला. दुसरी झोप डाका कोणावर पडतो? एकमेकाचे विश्वास कुठं नाही? पैसा एक. पण ते पैसेवाल्याला रात्री चिंता. हो, आता तुम्ही काही सांगत नाही गोष्टी सांगतेच्या लोकांचं पैशावाल्याचे काय फलित आहे ते. 15 अनर्थ पैशाच्या पोटी. नाथने भागवतातले 15 अनर्थ. आणि या पैशापुढे नाते गोते तर राहत नाही. या पैशापुढे जाती धर्माचा विचार नाही. या पैशापुढे माणुसकीचा विचार नाही. या पैशापुढे होय का नाही स्वतःचे जीवाची कदर नाही. बघा तुम्ही पैसा मिळवणारे लोक, मी नाव घेऊन सांगत नाही, त्यांनी स्वतःचे खाणेसुद्धा परवा नाही त्या लोकांना. इतके पैशाचे अधीन झाले. हो, चलत चलत खातेत पैशाचं. ही एक झालं. आणि पैशापासून सांगू का गुरुच्या भाषेत, पैशापासून माणूस विकला जातो. पैशापासून माणूस इज्जती विकते. इतकं नालायक जीव आहे. पैशापुढे आपली इज्जत गमावतात. थोरांचं उदाहरण सांगतो, गणित सोडवतोय. खोटं नाटक आहे ना. पांडवचे द्रौपदी बसले, पांडवांनी बसवलेत ना जोगारीत. काय जर लक्ष आलं तर माणूस स्वतःची इज्जत टिकते पैशामुळे.
इतकं माणूस हलका बुद्धिहीन झाला पैशापुढं. पैशापुढे विष खातात. हे सगळे अनर्थ पैशामुळे आहेत. म्हणून आमच्या तुकोबारायांनी किंवा तुकोबारायांनी खूप विचार, परद्रव्य परनारी याचा धरी बिटाळ. परद्रव्य आणि परनारीला सेवायचं नाही आणि हे पामाराला सांगायचं. आणि द्रव्याबद्दल परद्रव्य आम्हा गौमांस समान. दुसऱ्याचा पैसा खास हिंदू असेल, खास मराठा असेल, तो जसा गाईच्या मांसाला हात लावत नाही तसा हा जीव पैशाला हात लावत नाही विचारी पुरुष. म्हणून तुकोबारांनी एक बाजू पैशाच्या अनर्थाचे सांगितले आणि एक बाजू पैशापासून मोक्ष होतो हे सांगितलं. पैशापासून मोक्ष होतो, पण या प्रसंगात पैशापासून अनर्थ एवढं सांगायचं. मोक्ष होते तुकोबारांनी सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करू. उत्तम गती तो एक पावेल, उत्तम भोगील जेव खाणे. जर घाम गाळून पैसा मिळवला तर त्याला उत्तम गती, त्याला देव लोक आहे असं एक आहे. पण असे क्वचित. पण या पैशाकरता आपली इज्जत जाते एवढी निश्चित आहे. मात्र कसं अनेक प्रकारांचं ते. म्हणून पैसा आमच्या साधूने त्याला हात नाही लावला, पर स्त्रीला हात नाही लावला. म्हणून त्यांची तपश्चर्या राहील. आणि त्या तपश्चर्यामुळे माझ्या गुरुजीचं काम दत्ताने न सांगता केलं. गुरुजी परभणीत आणि दत्त गुरूंचं काम करा बिडात. हे दोन विषय ज्याच्याजवळ नाही, दोन इंद्रिय ज्याने आवरलेत ते तर भगवंताची प्राप्ती आहे. दोन इंद्रिय ज्याने आवरले ते तर स्वरूपाची प्राप्ती आहे. द्रव्याला हात नाही लावी त्यांची खरं तपश्चर्या. काल नाही का पेपरला वाचलं असेल तुम्ही, एका महाराजाचा खून केला. नाही वाचलं पेपरला, आलं तर कराडकर त्यांचं मठ आहे. तिथं काही लोकांनी एका साधूला बसवलं. त्या साधूला काही त्याच्या तत्वाला न पटल्यामुळे त्याला त्या मठातून काढलं. पैशाचा विषय काही चाललं तर त्या साधूने कसं म्हणा कोण ठाऊक त्या ग्रस्ताने मठाच्या बाजूला हाकलून दिलं म्हणून ज्याला बसवलं त्याचाही खून केला आहे आणि ज्याने बसवलं त्याचाही खून करायला ठरवलं आहे. कशामुळे हे पैशामुळे. म्हणून या दोन विषयाच्या आहारी गेलेल्या माणसाला कधी सुख नाही झालं, कधी सुख नाही. एक बाजू. आता दुसरी बाजू, पैसा मिळवताना शरीरातलं सत्व जातं, पैसा मिळवताना बुद्धीचं मातीर होतं. पैसा मिळवताना माणूस जोडे उचलतो, पैसा मिळवताना लोकांचे गू काढतो, हितका जीव हलकटे जातो आणि पैसा हितकं खाली जातो. मग अशा लोकांना परमार्थ कधी घडायचा आहे. म्हणून पैशापासून दुःखही सांगायला आलेत. ही जर चांगलं लक्ष आलं तर कळेल तुम्हाला. हो तो काय पैशाला काय अवघड नसतं मिळवायचं त्याला. हो तुम्हाला सांगू, जर मी धंदा केला असा पैसा मिळवायचा असं माझं तोंड तरी नसतं पडलं तुम्हाला. कारण पैसे मिळवलं पक्कला वाढवता आलं पाहिजे. ही पैशापासून अनर्थ आहेत. वाटते विषय पामराला कौतुक, पण शास्त्राला त्याच्यासारखं इज्जत गेलेलं माणूस पैशावाला. दुसरे जोड उचलणं म्हणजे तो माणूस आहे. देवाची पूजा कर ना, देव जोडे कशाला उचलतो. मग जोडे उचलणे कातडीची बुद्धी आहे का कशी.
हे पैशापासून असे अनर्थ मी नाही लिहित. तुकोबाराने सांगितलं, नाथाने सांगितलं, या साधून सांगायला लागलं. हो ते बी ते नको नको लई लांब जाईल मी नको. पैशापासून दुःख एवढंच माहिती आहे मला. पैशापासून माणुसकी नाही ही एक त्याची माहिती आहे. पैशापासून माणुसकी राहत नाही. हो म्हणून 15 अनर्थ आहेत नाथांनी भागवतात सांगितले पैशाच्या पायी. हो राजा को भरशु में प्रेत बुद्धि होने और राजा का भागना. आता या उदाहरणाचं काय कारण आहे. भरतूला त्याचा सज्जनपणा राधी इथं वरचं मान सांगतो. लाल बहादूर शास्त्री माहिती आहेत का तुला. ऐकू ना. भारतात त्यावेळेच लाल बहादूर शास्त्री प्रधान शोभला. बाकी सगळे पापी आहेत. एक दुसरी गोष्ट लाल बहादूर शास्त्री पंडितजीनं 18 वर्ष राज्य केलं. ह्यांनी 18 महिनेच प्रश्न सोडले. पण काय होतं त्याचं तत्वनिष्ठ काय त्याचा आचार होता. त्या बाईनं मारलं त्या लाल बहादूरला, इंदिराबाईनं. आणि आपण मिळली कुत्र्यासारखी. हे पैशाचे धंदे आहेत. म्हणून पैसा मागं लागला तरी घेऊ नये. आणि ही पैशाचा त्याग बुद्धी माझे गुरुजीकडे पाहावं. गंगापूरचा फॅक्टरीचा माणूस चांदीचे 1 लाख रुपये गुरुजी पुढे ढीग घातला. आणि गुरुजीला म्हणजे हे चांदीचे रुपये घ्या आणि एखादं थोडं खोली गिरी वादा. गुरुजी म्हणायचे नाही मला पैशाची गरज. वाडं गळतं मी इथून तिथं बसन तिथून इथं बसन पण पैशाला हात नाही लावला. शेवट माणूस प्रेमाने म्हणते घ्यावं एवढं. तर गुरुजीने पहिल्यांदा शांततेने सांगून नको मला गरज नाही पैशाची. वाडं गळत असेल तर मी इथं बसन तिथं बसन. आणि गुरुजी तसेच बसायचे खरे. आता इथं टिकवा लागलं गुरुजी जिथं गळत नाही तिथं बसायचे पण पैशाला हात नाही लावला. शेवट माणूस आग्रहाने प्रेमाने होते गुरुजी हे घ्या काहीतरी करा. हे म्हणले मी काय कोलट्टी नाही काय पैशाला भुलायला. पैशाला भुलणारे माणसं कोलट्टी नसते म्हणायचे. ते त्यांनी म्हणावं आणि त्यांनी सांगितलं मी तुम्हाला सांगा माझा अधिकार त्याचा नाही. हो एक. दुसरी म्हणले हे कोणी का रे काशाची बाटली घेऊन या राखेलची आणि काळीच पेटी देतो आग लावून उचल म्हणले पैसे इथून नालाय का म्हणले. तेव्हा ते आनंद भक्त येतो. आता ते पैशाकरता ठरवून करते. कशाचे अधिकारी रे हे सगळे धंदेवाई काही झालं. परमार्थाला मनाची आणि भगवंताची भेट आहे का पैशाची भेट आहे. आता कुठून विषय सांगत आले जर तुझ्या लक्षात राहिलं तर हे कळत. हो सुरुवात कुठून केली दुःखाला कारण. काय दुःखाला कारण आहे. हे विषय दुःखाला कारण आहेत. म्हणजे एका विषयात एक मेला आहे. एका विषय एक प्राणी मेला आहे झाला. रूपाच्या विषयात भुंगा मेला आहे. रूपाच्या विषयात हे भुंगासारखं एक पडलं ते पाकळ्या झडप घालतं का नाही. पतंग म्हणते त्याला. रूपाच्या ठिकाणी पतंग मेला. रसाच्या ठिकाणी मासा मेला. स्पर्शाच्या ठिकाणी हत्ती मेला. स्पर्श स्त्रीला स्पर्श आलिंगन करणं त्याचा हत्ती मेला. एवढा मोठा हत्ती पण त्याला फसवलं लोकांनी. ते हत्ती धरायला फसवतात. कागदाची हत्ती करायची. एक मध्ये खड्डा करायचा की त्याच्यात पडावा आणि त्याने ही बेहोश होऊन हत्तीनं तिकडे जाता जाता खड्ड्यात पडतो. हत्ती स्पर्शाने मेला. रूपाने पतंग मेला. रसाने मासा मिळाला आणि शब्दाने हरिण मेला. शब्द सुंदर ह्याचं पहिले होतं आता काय नाही. पारडी लोक हरण धरणारे लोक सुंदर गातात आणि त्याला मोठं जाळं लावून ठेवतात आणि त्या जाळ्यामध्ये हे जरा लांब असतात आणि स्वर काढतात. हरिण ऐकत त्या जाळ्यात अडकतो. अडकल्यानंतर त्याला सुटता येत नाही. म्हणून शब्दरूपी जाळं हे 5 विषय तुमच्या ठिकाणी आहेत. एका विषयाने एक मेला आहे. एका विषयाने
एक एक मिळाला आणि 5 क्षण तुमच्याकडे पैसा नको वाटतो, बायको नको वाटतंय, खायला चांगलं नको वाटतंय, रूप बघावं वाटतंय, वासाशिवाय गतीच नाही, चांगलं वास घ्यावं लागतंय. महाराज लोक जर अत्तर लावतात, काय बोलावं त्याला. काही महाराज अत्तर लावतात आणि इथं नाही जमत त्याला. म्हणजे 5 विषयाचा त्याग हे तुकोबारायांनी सांगावं आणि त्याची प्रत्यक्ष आमच्या गुरुजीकडे बघावं. हो, हे सगळं गुरुजीकडे बघावं झालं. तसंच आबांचंही काम होतं. आबाला 500 एकरचा मालक आबा, बसायला मेणा आबाला, पोलिसाचं संरक्षण, पण ते सगळं टाकून आबा माझ्या दारात मुरमाडच पडत होते. कोणी जर म्हटलं का नाही आबा, नाही नाही मला बाबूच्या जायचं आहे, आणि बाबूच्याच पात्र 2 फुटके 3 गळके, ते बी भाड्यानं आणलेले. आता तरी हे पोरं थोडं व्यवहार सुधारणं, अक्षरशः खडकच होता दारात, आणि तिथं आबा येऊन घोंगडं टाकून झोपायचे झालं. ही त्याग, म्हणजे इतका त्याग असेल तरच वृत्ती आनंद भोगू शकते. चालू परमार्थिक दृष्टीनं, प्रपंच दृष्टीनं ही शोभा होती, पण प्रपंच दृष्टीने ईश्वराचा अपराध आहात तुम्ही. ईश्वरानं नरदेह दिला आहे तुम्हाला, आणि त्याच्यामुळे तुम्हाला साधू पण शिकवतात, हे उपयोगाचं नाही झालं. काय याच्यापेक्षा आणखी एक सांगतो जीवनातल्या गोष्टी. निजाम सरकारने 700 वर्ष राज्य केलं, पण ज्यावेळेस त्याचे हाकलून दिलं निजामला, त्यावेळेस 300 रुपये महिन्याने जागला झालं मक्का मदिनाला. 150 वर्ष ब्रिटिशनं राज्य केलं, पण तो हाकलून दिला भारताने, दैन्य होऊन गेला निघून. ते पैशाचे फार वाटोळ आहे. पैशापासून माणूस करत नाही, त्याचं उत्तर आहे झालं. म्हणजे पैशापासून दुःख आहे. म्हणजे पैसा याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो, पैशाच्या मागं न लागता पैसा महाग लागावा तरी घेऊ नये, ते साधून करावं. तुम्ही आम्ही करू नये. तुम्ही वाचायचं, सांगायचं, ऐकलेलं सांगायचं, आपली बैठक जी आहे ती सोडायची नाही झालं. आणि त्याच्यामुळे लाभ होत नाही खरं तत्त्वाचा. त्याच्यामुळे जलमरण चुकत नाही, त्याच्यामुळे मनाचं समाधान नाही, त्याच्यामुळे आरोग्यता नाही, त्याच्यामुळे भीती नाही. हे सगळं ह्याच्यामुळे झालं. असं या पैशावर कोणाचा विश्वास नाही. ह्याने 1000 रुपये काय घेतलं, किती मारलं ह्याला, काय का लेकराची किंमत ही आहे पैशाचं पोटी. आणि त्या पैशावर वाटतं मी म्हणजे कोणीतरी वेगळं, तुझ्यासारखा मूर्ख तोच आहे झालं. जीव जाऊस तर मारलं का नाही, मग पैसा जास्त का माणूस जास्त, कुठं कळते कोणाला. म्हणून ज्ञान वराय तो वरायचं ऐकावं लागतं. कशात काय आहे, कशापासून काय दोष होतो, कशापासून काय घडतं आहे, हे ऐकावं लागतं. म्हणून माझे गुरुजींनी सांगावं, गुरुजी म्हणायचे प्रपंचामध्ये श्रीमंत होण्याची धूम आणि परमार्थामध्ये महाराज होण्याची धूम. परमार्थामध्ये महाराज व्हावं वाटतं आणि प्रपंचामध्ये श्रीमंत व्हावं वाटतं, पण दोन्ही नरकाला जाते झालं. प्रपंच करणाराही नरकाला जातो आणि परमार्थ करणारा नरकाला जातो, हे तो वाईट आहे म्हणून. अरे जर तुमच्या लक्षात आलं, काय सांगतो बाळा झालं, आम्ही तुझे दास्य करू आणि मागो खाव्या, धिक जिनी झाली माझी पंढरराया. पैशावर बोलायला लागलो मी, इतर बोला नाही झालं. तुकोबाराय म्हणतो, देवा मी तुझं दास्य करतोय आणि जगापुढे हात पसर धिक्कार असं माझ्या सेवेला. त्यांनीच बनावं झालं, नाही झालं. भक्त ऐसे जाणार जे ध्येय उदास गेले अशा पासण्यावरून. अरे जे खास भक्त आहे त्याला देहाची आशा नाही, तर बाकीच्याची कोणाची करतो. आणि सांगा आता 5,000 20,000 कीर्तनाला, हे देणारे 2 नंबरचे पैसे असतात, घेणारे महामूर्ख असतात, दोघं नरकाला जातात. तो का म्हणे देते घेते आणि ते नरकाला जाते, देणारे आणि घेणारे दोन्ही नरकाला जातात. आणि हे शास्त्राचं शाप वचन आहे घेणार देणाऱ्याला. तसं नाही. परमार्थ 16 वर्षी पोळे, परमार्थ गादीवरचे श्वासाचा सुगंध नाही, परमार्थ 16 वर्षी पोळे. भक्ती नवे सोप इथे आहे 16 वर्षी पोळे. एक 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 मनाचे विकार जिंकता नाकी नव्हे तो साधकाला. अंगावर ज्यांनी परमार्थ घेतला त्याच्या मनाचा मार त्याला बसण्याकरता
मनाचा मार चुकवण्याकरता त्याचे रक्त मेंदू त्याचा आवडतो झाला. एक एक मनाची गुरमी जर उसळली भान राहत नाही. असं ते असं त्याच्या अर्थ आज पैशाच्यापासून काय दुःख हे सांगायला लागलेत. हे कशामुळे सांगायला लागलेत? कुणाची इच्छा आहे सगळ्याला? हां ऐकून नाही. मग माणसाने अविनाशपद मिळवलं तर मिळतं आहे, पण माणसं नाशवंत पदार्थामधून वायाला चालले का नाही? काय झालं? म्हणून पर ह्या दोन विषयाला साधून शिवलं नाही झालं, पैसा आणि बायका. सांगते जनाबाईनं काय केलं नसतं, पण जनाबाईकडचा भगवंताने जर नेला न हो घातलं. भगवंतांनी जनाबाईचे विणी घातले. नाही 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 शेवट भगवंतांनी जनाबाईचं धुणं धुतलं. काय असेल ते जनाबाई हे सांगायच्या गोष्टी नाहीत, ही मानसिकच्या जागृतीच्या गोष्टी आहेत. असं आहे ते. धुणं धुतल्यावर आणखी काय करायचं भगवंतांनी? काय कुठं राहिलं हे आणि कुठं चाललं हे? पैसा पण हे असं वाईट आहे. म्हणून आता दुसरी कथा या संबंधाने भृत्यूची कथा सांगायला सुरुवात केली. भृत्य एक सज्जन होता, जसं लाल बहादूर सज्जन. लाल बहादूरचं माझ्या मनात लय चिंता वाटत होतं. ते गीतेशिवाय दुसरं काही करत नसतं. आणि स्वतःच्या जर भाजी मंडईत जात असलं, स्वतःच्या भाजी मंडईत जायचे तर स्वतःची सायकल घेऊन जायचे, आणि ऑफिसला जायचं म्हणजे गव्हर्नमेंटची गाडी घेऊन जायचे. पण स्वतःची गाडी, मी पंतप्रधान आहे आणि जर कुठे जायचं असं गाडी नाही गाडी नाही न्यायची. ते कोर्ट कचेरीला जाताना, त्यांच्या सभेला जाताना ती सरकारची गाडी, ज्याच्या घरच्या कामाला सायकल. एखादं भेटा जर गेलं तर स्वतः पायी यायचे. हेच ना माणुसकी. असं. आणि एकदा पंडितजी म्हणले चला विलायतला जाऊ. म्हणजे जाऊ इंग्रजी देशाला, पण मला कपडे नाही, म्हणलं मी हिच्या कपडे. पण लाल बहादूर शास्त्री धोतरवर गेले इंग्लंडला, पण पॅन्ट आणि शेरवानी नाही घातली. ही तत्वनिष्ठाचा राजाचे. आणि अशा लोकांकडून जनतेला सुख मिळत असतं. हे कसं काय सांगा लागलो आहे? पैशाकरता. पैशाचं असं स्वरूप आहे झालं, पण पैशाला नाही घ्यायचं. नाही झालं म्हणून पैशाला काय आहे? गुरुंची दमडी मी चमडी खुशाल. गुरुजी म्हणजे दमडी मी चमडी खुशाल, त्यांनीच म्हणावं मी सांगावं. पैशामध्ये भुलणारी धनदेवाई बाई असती, तसे जातीचे महाराज त्याच जातीचे आहेत, वेश्याच्या. पैशाला भुलतं म्हणजे तुझे दास्य करू आणि मागो खावे अधिक जिनी झाली माझे पंढरा. भगवान तुझं दास्य जर करतोय आणि जगापुढे हात पसरतो, माझ्या धिक्काराचं सेवेला. ही बाणा आहे परमार्थाचा. हे विचारसागर नाही, डोकं सुधारण्याचे विचार आहे ते. नरदेहाचं कर्तव्याची जागृती हे. दोन्ही कुळ्या पाळी उद्धारते. पैशावाले किती लोकांचा उद्धार झाला रे? जनाबाईचे लिखाण कोणी केलं? जणी म्हणे सावध होई रे देवा. जनाबाई ज्यावेळेस नामदेवराय कीर्तन करू लागले, आणि कीर्तन करता करता भगवंताचे नामदेवराय इतके रंगले, कीर्तन करता करता भगवंताच्या अंगावर पितांबर गळला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. जणी म्हणे देवा सावध हो जरा. काय हे भगवंताला सावध करते जनाबाई? चरित्र नाही हे. हे जर कळलं तर डोळ्याच अंजन पडतं खऱ्या विचाराने. काय कोण कळे? तसं नाही. पैसा मागं लागला तरी घ्यायचा नाही. याचं उदाहरण मोठं तुम्ही ऐकता, मोठं तुम्ही सांगता, पण लक्षच कुठं? शिवाजी महाराजांना नजरानं पाटील होता का नाही तुकोबारायला? किती घेतली त्यातले काढून? काय म्हणजे महाराज तिथं शिवाजी महाराज काय उत्तर दिलं?
अरे तो छत्रपती आहे, पण आम्ही पत्रपत्री त्रिभुवनाचे मालक आहेत. तो छत्रपती आहेत. हे शोभा हे तो आम्हाला बऱ्याच न पडे, हे आम्हाला उपयोगाचं नाही बरं का. परत पाठवला पण हात नाही लावला. असं असतं ते. काय सांगू तुम्हाला, सांगण्याची लाज वाटते. काय नाही, मला विषय आवडत नाही म्हणून आपलं तर सांगतो तुम्हाला. धरणं तर ऐकू वाटत तुम्हाला कोणाची आवड नाही मला. कारण एक माझा आवडता देव आणि एक माझे श्रीगुरू आवडते. कारण यांच्यापासून जीवन सूर्यापेक्षाच तेजस्वी होतं, चंद्रापेक्षा शांत होतंही झालं, अमृतापेक्षा सुखमय होतंही झालं. हे जर केलं तर हे विषय आम्हाला आवडायचं नाही, पण साधक आणि जीवनमुक्त पुरुषाला आनंद. वा रे वा. हो चला, हे पैशाचे परिणाम आहेत. राजा को भरचू में प्रेत बुद्धि होणे और राजा का भागना. हां, आता असं सज्जन पुरुष हालच आहेत, हे लक्षात ठेवा. जे खास नीती नियमाने वागतात त्याचे हालच आहेत, पण त्याचा विजय आहे. हाल 14 वर्ष रामाने वनवास भोगला, पण राम विजयी झाला का रावण विजयी झाला? रावण विजय का राम विजय? रावण चरित्र लिहिलं का रामाचं चरित्र लिहिलं? वनवास कोण भोगला? विजय कोणाचा झाला? म्हणून बायकाच्या पायी रावण मेला आणि पैशाच्या पायी दुर्योधन मेला. काय हे सांगणारं त्याला असतं काय नाही हेच कळत नाही मला. माझ्याही लक्षात येते थोडंफार, खरं येत नाही. नाहीतर ह्या लोकांनी दिलेलं अन्नसुद्धा मी हात लावणे. हे लोक देतात ना, ते त्याचं एक तर आम्ही त्याच्या ऋणात जातो, आणि त्यांच्या ऋणात जर गेलो, त्यांचा जर उद्धार नाही तर आम्हाला त्याच्या नरकात पाचावं लागतं. हे शास्त्राचा नियम. आता हे लोक आणून देतात ना, जर त्यांचा उद्धार झाला तर ठीक, नाही झालं तर मला त्यांच्या नरकात पाचावं लागेल. शास्त्र हे इतकं बोलतं, हे इतकं चिंतन करावं लागतं. दिसायला वाटतं आहे पण त्याच्या मागचं काय आहे तसं नसतं. हे लई लांब गेलो मी, इथं थांबतो. पैशाचा एवढा उपयोग आहे, एवढा अनर्थ आहे. पैशाच्या पोटी अनर्थ हे निश्चित लक्षात ठेवा. भरचू बन एकांत. हां, आता भरचू कथा सांगायची ही. तर भरचू लालबहादूर सारखा सज्जन पुरुष होता. भरचू इमानी होता आणि भरचू नीतीचा होता, आणि भरचू ते आपलं काम बिनचूक करत होता. पण ही दुर्जन लोकाला देखवलं नाही म्हणून आता त्याचे चरित्र सांगायला आलेत. त्याला आता सज्जनाला आणि दुर्जनाचे कधी जमत नसतं. मग त्याने ह्या दुर्जन लोकांनी त्या भरचूला मारायचं ठरवलं, आणि भरचू ही सज्जन पुरुष होता म्हणून राजाला आवडायचा. पण राजाला आवडायचं असं जरी असलं तरी पण त्यांनी काहीतरी कारस्थान करून आपलं भरचूला अरण्यात नेलं. अरण्यात नेऊन त्याला हाणमार करून त्याला हाकलून दिलं. पण ते भरचू साधू असल्यामुळे, सज्जन असल्यामुळे त्याला जीव मारला गेला नाही, पण तो भगवंताच्या शेवच रमला. आणि काही दिवसांनी राजा गेला, आणि राजाला सांगितलं महाराज भरचू मेला आणि भूत झाला. असं ह्या मधल्या लोकांनी सांगितलं. जेव्हाला माहीत नसतं, आणि मग त्या राजाला वाटलं, गेला अरण्यात. भरचू भेटला, पण भरचू भेटला पण सांगितलेलं अरे भूत झाला म्हणून राजा पळत आला परत. हे तसं प्रत्यक्ष जरी भगवंताचं दर्शन झालं, हो घ्या लक्षात, तसं भरचूसारखं जर प्रत्यक्ष दर्शन झालं तुम्हाला तर तुमचं अनादी कार्य असल्यामुळे चालत द्या सोडून, याच्यात कुठं भागत असतं का, म्हणून परत त्याचा पुन्हा प्रपंच पडतात. असं हे ओलट पालट आहे रे. ह्याचं वर्म वेगळं आहे रे. नरदेहाचं कर्तव्य वेगळं आहे रे. काही खरं नाही. एकदा आमच्या त्या दादांच्या वडिलाची गोष्ट सांगतो. दादा बॅरिस्टर वकील, आणि त्यांचे नाना महाराज महात्मे, त्याने त्याने ते सांगायचे, दादाने ऐकायचं आणि पुन्हा परपंच सांगायचं.
तर दादा म्हणजे तुम्ही तुम्ही तात्या बोलले असं काय वडिलांना म्हणलं दादा तुम्ही पोतेच एक सांगता मला खाली उतरलं प्रपंच सांग काय खरं. साधू असते साधूचे जात वेगळे असते साधूचे विचार होते. म्हणले हे बघ कोण आहे हे बघ म्हणले मी फक्त खरं पोतीकडे बोलतो सगळं खोटं बोलतो मग हां मी फक्त पोतीतलं खरं बोलतो बाकी सगळं खोटं बोलतो. तुला व्यवहार सांगितलं हे खोटं सांगतो. म्हणलं मी काय करू. म्हणून मी तुला दोन्ही सांगतो तुला जे कळलं ते कर. म्हणलं मला हे शिकायचं ही सेवा करायची. ठीक आहे जाऊ का काशीला लगेच निघ म्हणले. त्यांच्या वडिलांनी पिशवी भरून देऊन त्याला काशीला पाठवलं. दादाला बॅरिस्टर होते त्यावेळेस ते काय केलं नसतं दादाने पण दादांचे कोणी मिळवलं. दादांनी स्वतःच्या प्रश्नात उत्तर विद्यार्थ्याला उत्तर द्यायचा देह सोडला. काय किंमत आहे योग त्या प्रश्नाचं उत्तर देतात दादा. ते प्रश्न कोणता होता त्या विद्यार्थी विचार दादा ते नामदेव मास्तर होता त्या माध्यकच मिळालं त्याचाच हा विषय. त्यांनी विचारलं दादा साधूचा ध्येय कसा सुटतो. वेड्यामुळे त्याला प्रश्न नाही करता आला. साधू देह कसा सोडतो हे विचार. म्हणजे बरं कसा सोड हे म्हणजे असं सोडून तसा द्यायला सोडून ठेस नाही गुचकी नाही डोळे माशी बसले नाही काही नाही बोल देह सोडलं ही कुठली वृत्ती. काय केलं आणि खायला दादाला शिळे तुकडे होते. दादा कोपटात राहत होते. इथे तर शेड आहे दादाने पाचटीच्या कोपट्यात राहावं आणि उदबत्ती शंकरी लावून राहावं उजाडात ही परिस्थिती. आणि असा अधिकार होता. परमार्थ असा आहे खरा. ही धंदेवाडी करते आम्हाला त्याची गरज नाही. तुम्ही काय करता आम्हाला गरज नाही तर तुम्ही तिकडे करायचं तमतम तुमचं नाचच नाही तर काय बोलायचं तुम्हाला आम्हाला गरज. तुमच्या वाटण तुम्ही चला काय करते काय गेलं तरी नाही आम्हाला काय. गुरु दाविले वाट येऊन विरत असता ज्या माझ्या गुरुने वाट दाखवत त्या वाटेल मी चालू जमतेम जशी माझी शक्ती असेल तसं मी जाणार त्याच वाटेन जाणार. बाकीचं नाही करणार कडे. इथं आज जर राहिलो तर शक्य नाही झालं. हां मग काय मिळवलं. बघा तुमच्याकडे सगळं नाटक करून बसावं लागतं. झालं खरं नाही तरच जन्म येऊन दास विठोबाचे व्हावे तरच जन्माला आला भगवंताचा दास तो कर नाहीतरी काय थोडी. हे पैशाचे परिणाम असे आहेत आणि भरतो सज्जनाचे हाल असे आहेत. सज्जनाचे हाल असे आहेत. सज्जन म्हणजे भरचू. तसं गुरुजीला खायला मिळत नव्हतं आणि गुरुजींनी दादांची सेवा कशी केली ते म्हणले माझ्या लहरीत तुला चिंतन सांगा. आणि गुरुजी म्हणले काय हरकत नाही तुमच्या लहरीत. मग दादांनी कधी पहाटे 4ला यावं कधी दुपारी 2ला यावं. गुरुजी 24 तास असे बसलेले 17 वर्ष तेव्हा शक्ती आहे. असं आहे तुम्हाला बळच त्याला म्हणावं लागतं तुमच्या मनासारखं बोलावं लागतं. नाही शास्त्राचा नियमाने जर वागला शास्त्राचं जर कर्तव्य लक्ष आलं धन्य माता पिता तयाचे मग त्यांचा आशीर्वाद तुकाराम दिला. असे जे कोणी असणारे कोणी कन्यापुत्र होते जे सात्विक मग मुलगी असो मुलगा असो जर या चिंतनात राहिलं तुकोबारांनी त्यांच्या आईवडिलांना आशीर्वाद दिला. धन्य माता पिता तयाच्या कोणी कन्यापुत्र होते जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे जेव्हा तशी याची आई बरं का सात्विक. हो कृष्णाला मी घोगतो त्याचं कारण तिच्यासारखं तपस्वी तीच आई झालं. ते त्याची आई इतकी सात्विक आहे त्याच्यामुळे माझा उद्धार होईल. हो इतकं तप आहे तिचं. मला काय तिने दिलं आहे का घेतलं आहे का तुम्ही माझीच आहे ते माझं ते माझंच आहे. मग ती कृष्णीच काय म्हणून घेतो तुम्ही काय मला वीज दिलं आहे का नाही झालं. माझ्या तत्वाशी तुम्ही सलग नाहीत आणि ती माझ्या तत्वाशी सलग आहे. हो चला मग सज्जनाचे हाल होत असतात पण यश सज्जनाला असतं. भरचुबन एकांत में गयो कियो चित शांत भयो नयो दीवान तीन सुन्यो सकल वृत्तांत. चला वाचा. सुन्यो सकल वृत्तांत
चिंत यह उपजी ताके जो नृप जीवत सुने मिलेवा काहू नाके तो झूठे हम होई भूप दे सबको दंडा याते अब मिली कहो भरचू भव प्रेत प्रचंडा करी सलाय परस्पर गए कचहरी बीच सभी कही यह भूपते भरचो प्रेत भोग नीच राख लगाए देह में मिले जाही बतरात तिही मारत सोनर बचत जो तिही देखी परात कळतं हे हिंदी वाचलेलं नाही हिंदी ही प्युअर हिंदी नाही ह्याच्यामध्ये पंजाबी भाषा आलेली काही कारण ते लेखक पंजाबी आहेत ना प्युअर हिंदी वेगळी ह्याच्या पंजाबी भाषा ही चला सुने भूपहु निश्चय कियो भरचू मरी भो प्रेत सांच झूठ भूप न लखत हैजू प्रमाद अचेत आता याच्यात भरचूची कथा असे चरित्र सांगते सज्जनाचे हाल होतात सज्जनपणा दुसऱ्याला देखवत नसतो याच्यामुळे हिचा विषय सांगितला जातो भरचू हा एका राजाचा प्रधान होता तो सज्जन होता इमानी होता बाकी त्याचे जे सैनिक होते की त्यांना काही बरोबर वाटलं नाही मग त्यांनी बाहेर नेऊन त्यांना हाणून मारून दिलं हाकलून आणि मग त्या इकडे येऊन राजाला सांगितलं तुमचा भरचू मेला गोसाई झाला असं तर काहीतरी सांगून दिलं सोडून मारण गयो शिकार याचा मुद्दा कोणता पैशातून मुद्दा सांगितला ह्याचा मुद्दा कोणता दुर्जनाचे परिणाम काय आहेत दुर्जनाचे परिणाम काय हे लोकसंग्रहाचे विषय सांगायला लागलेत हे जे तुम्ही समाजामध्ये वावरतात ते समाजाचं काय करताय समाज हे शिकवायला लागलेत बायका पैका लोक कसं ह्याच्या पण काय आता समाजापासून काय होतं हे सांगायचं आहे ना दुर्जनापासून काय होतं तर ही होतं याच्या चरित्र किती मला सांगता येईल गाथा बुडवला काय केलं तुकोबारांनी माऊलीच्या पाठीवर लोकांनी माऊलीला खाऊ दिलं नाही माऊलीला खूप ताण दिला काय केलं तर माऊलीनं समाजाचा विषय सांगला हे आता समाजाकडून काय घ्यायचं आहे याच्यावर एक सांगतो गुरुजीने माझं सांगितलेलं एक चिंतन किती आंधळांनी डोळसाची सिद्धी करावी किती मूर्खांनी शाणा निवडावा कळतं काही बोललं किती मूर्खांनी शाणा निवडा जाईल रे शक्य नाही तसे किती नालायकाने परमार्थाचं चिंतन करता येईल विश्वास लोक दुर्जन असतात प्रपंचिक लोक शत्रू परमार्थाचे असतात आहे इथे तुझ्या भजनाट दाईचे प्रपंचाचे कोड मेले मर्तने किती हाच लाभतो याच्या संगती आजच्या विषयामध्ये एक पैशापासून काय नुकसान आहे आणि समाज काय करतो हे शिकवण्यात त्याला मग समाजाचं ऐका का नाही ऐका अगोदर एक उदाहरण देतो मग चिंतन सांगतो गुरुने मजा आहे तेव्हा नाही कळायचं पण मजा आहे जरा माझा मित्र लुटतो एक वारकरी मारुतीच्या मंदिरात झोपले आणि म्हणते सगळेच ऐकावं लागतं सगळेच ऐकावं लागतं ठीक आहे उठला वारकरी सगळे लोक तिसऱ्या दिवशी राग सावडायला चालले होते मोठमोठ्यात 100-200 लोक मग ते लोक म्हणजे समाजच ऐकावं लागतं जास्त लोकच ऐकावं लागतं मग ते वारकरी बोलला हे लोकच चाललेत मग यांच्या मागं जाऊ का एक साधक अहो म्हणजे ते मूर्ख लोक ते मस्त नव्हते चालले राग सावडायला तुम्हाला पंढरीला जायचं ना तिकडे कसा चाललात मग एक म्हणला पंढरीला होता वारकऱ्याला आणि लोक म्हणते हेच चाललं समाज मग आता कोणकडे जायचं आहे मग जास्त ऐकलेलं बरं का एकच ऐकलेलं बरं बुद्धिहीन माणसाचं ऐकलेलं बरं आहे का विचारवंताचं ऐकलेलं बरं आहे कोणाच ठाऊक तर सगळेच ऐकावं सगळे चाललेत नरकाला कशाला जात होतो नरकाला ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितलं कर भीक मग गुरुजींची विद्वान मला सांगतं काय बघ खूप मजा आहे तुम्हाला ऐका रे हे लक्ष घ्या मधुकरी मागून पास व्हावा
का जिलेबी खाऊन नापास व्हावा? त्याचा परमार्थ एखादा जन्म जाईल अपिष्ट हालात, कोणी द्यायचं नाही, कोणी खायला देईल, कोणी काय होईल, पण भगवंत घेईल पायापाशी. इकडे तुमच्या मोटरान गाड्यान फटफट्यान काय फलाने बिस्ताने सावकार मंत्री जंत्री पण नरकाला चाललात. जिलेबी खाऊन नापास व्हायला लागला. तुम्हाला येम देणार आहे आणि व्यवहार करायला येम पाया पडणार आहे. येम गुलाम करी सलाम तुक्या घरी लाभवतो. विषय समाजावर चालला आहे. जरा डोक्यात घेतलं तर पैशानंतर समाज काय करतो हे असं करतो. प्रीती तुझ्या भजनात दावीची प्रपंचाचे कोड. उद्या कसं होईल तुझं? आम्ही आहे तर बरं आहे. उद्या कसं होईल तुझं? कोण देईल खायला? कोण कोणाचं आहे? हे पहिलं तसा चालू दे मग आता गाडी. हो, काही लोक म्हणायचे मला बघू की ह्याच्या कार्याला कोण येतं. कुठे जात नाही ना मी. कोणाचं लग्नाला ह्याला ह्याच्या पोराचं लग्नाला कोण येतं बघू की. मी आम्हाला फक्त माझे देव आले ते बाद झालं. आणि कोण कोणाचं तुझ्या भावाच्या लग्नाला कोणाच्या पाय पडलो मी? कोण कोण आलं आहे? दत्त महाराज आले त्या अगोदर तिथं उभावर राहिले होते आणि मग समाज जमला. ते समाज झालं की गावातले लोक जे विरोध होतं ते म्हणजे पहिलेच लग्न आम्ही पाहतो का. मी तर येडा वाकडा आहे कसा तरी. ना दत्ताला आवडत नाही, काही माझा अधिकार नाही, परंतु दत्त महाराजांचं नाव घेतो येडं वाकडं, त्याच्यामुळे बघतोय. सगळे लोक तोंडात बोट घालत होते. काय कार्यक्रम ही बघून ते अशी असते. समाजाचं ऐकून करत नसतं. हां हां चला. आणि मला हे तर किती बोलते समाजाकडून काय होत नाही हे त्याचं उत्तर झालं. मग ते कोणी असो. कछुदिन बीते भूप तब मारन गयो शिकार, बैठो गिरी वन सघन में जहाँ मृगराज हजार, तपत तहा इक तरु तरे भरचू नीच दिवान, पेखी ताही भाजो उलटी माणी प्रेत दुखदान. मग ह्याने समाज घातल्यानंतर चल एक सांगतो एक चरित्र समाज काय करतो. एक अनुसाहेबाई होती. तिथं मी पाहिलं आहे पंढरपूरच्या का. आता तू जशी लेख माझी तशी ती एक बाई होती. नवऱ्याचं त्यांचं काही जमलं नाही, सासरवाडीत त्यांचं काही जमलं नाही. त्या सासरवाडीत हाणामारी होऊन पाठवली. आल्यानंतर आईबापापाशी तरुण वय, त्यांचं नरहरी ओटमार त्या मुलाच्या आईचं नाव. समाजाचं प्रकरण काय घडतं हे सांगायला लागलो समाजाचा. आणि मग आली आईवडिलाकडे. आईवडील परमार्थिक होते. मग लोक त्या आईवडिलांना नाव ठेवावं लागलेत. अहो ही मुलगी बुवापाशी वस्ती असंच होतं येतं. ते आईबाप म्हणले मग आमचं नाव जाईल, माझी मुलगी काही काय करणं जाऊ दे आमचं नाव. पण खरं परमार्थाच्या गोष्टीवर का हे नाटकं ना. आणि आबाजवळ ती मुलगी राहिलेली. मग आता आबा म्हणजे महात्मा तसे गुरुजीकडे होते. मग ऐकायला मला पुढं सांगायचं आहे समाज कसा करतोय ते. मग ह्या लोकांनी सासरवाडीच्या लोकांनी काय केलं, गोड बोललं आणि त्याला नेऊन जीव मारायचं ठरवलं. आणि गोड बोलले, हातापाया पडले. आता आम्ही तुमच्या मुलीवर काही त्रास देणार नाही, काही नाही. माणसं मग चार माणसाच्या ह्यांनी ऐकावं लागतं ना. पण त्याच्या एकच गुरुजी म्हणले फक्त, बाकी सगळे महाराज लोक म्हणले ते जावं लागतं. आणि गुरुजी म्हणले कशाला जातीस तू, एक महात्मांचं जाऊन कोण सगळे लोक म्हणजे जा. आता बहुमत पाठवलं तशीच गाडी ती जी मोटर दवाखान्यात नेलं त्या लोकांनी आणि एका खोलीत टाकलं त्या पोरीला. एका खोलीत पोरीला टाकल्यानंतर 7 दिवस उपाशी ठेवायचं आणि मारायचा. पण देवराखीत आहे मारी कोण हिंड त्या काठीवर न मोडीचा. समाजाचा विचार सांगायला लागलो मी तुम्हाला. समाजाचा परमार्थिक लोकांचा विचार सांगायला लागलो मी. आणि मग तिथं भगवंत देवराखीत आहे मारी कोण. तिथे एक तिथं सेवक जो असणार चपराशी तो होता सात्विक. आणि सात्विक असल्यामुळे आता ते माहीत असणार त्या दवाखान्यात लोकांना कुठं काय ते. मग त्या पोरानं त्याला भाकर टाकायच्या काय सेवकाने त्या दवाखान्यात नौकऱ्याने आणि पाणी द्यायचं.
आता उद्या तिला इंजेक्शन मारायचं समाज करतो हे. जनाबाईला मारायचं ठरवलं आहे, अणुसायला मारायचं ठरवलं, मीरेला विष द्यायचं ठरवलं, मीराला विष दिलं समाजाने, जनाला सुळावर दिलं समाजाने. हे असं आहे. आणि मग त्या पोरानं फोन केला इकडे आईबापाला. त्या आईबापाने फोन त्या पोलीस स्टेशनला केला, अशी अशी घटना आमच्या मुलीला संरक्षण. मग पोलिसांनी ती खोली घेतली ताब्यात. ते बाई बी ताब्यात आलीच की. मग हे गेले की त्या सासऱ्याच लोकल बहीण कुठे माझी. असा समाज असतो. ही डोळे जगच ना घटना. ही तर जाऊ दे, याच्यापेक्षा पुढची आता ह्यांना काही माहीत नाही. माझ्या सोबतीचे कोणी राहिले नाहीत. हे नागनाथ नाही का, हे दारूचं दुकान घातलं आहे, त्याचे बाप काजा त्याची भाची. मग हे बाबूराम तरीची मिळवणी, तिचं नाव गया. ती खूप अधिकारी होती ती बाई, भयंकर अधिकारी. तिला एकदा पाठ सांगितलं ती तसेच अवस्थेत राहायचे. आणि मग ती त्याचं तेज झालं, इतकं तेज वाढलं की मी त्यावेळेस तरुण होतो त्यावेळेस मग लोक म्हणत दुसरं काय यायचं, हे तिसरंच आलं. मग मला मारायला ठरवलं जीवच, पण मला मारते पुन्हा घटना सांगतो. आणि मग ते गायाला जायचं न्यायला आले गोड बोलून. आणि तिकडं मग सगळे लोक म्हणले तिला सासरी पाठवायचं. त्याला माहीत होतं. आणि मग त्यावेळेस लांबतुरी मास्तर, शिरपत मास्तर, आपा भूमकर, आबा जावळे, पापा मी अशी सगळी कंपनी ऐकायला आबाकडे. आबा होते त्यावेळेस. आपल्या वाड्याचं घटना झालेली देवघरापाशी, ते देवघर तिथं. आई तिनं पाया पडले सगळ्यांचा. आणि आबाला म्हणले की आबा मला सांगू वाटत नाही, मी जर दादाचे पोटचे असेल म्हणजे माझे, तर त्यांचं नाव तरी करेन, नाही तर दिसायचे तरी नाही. माहीत आहे मला ही मला लोक मारणार आहेत म्हणून. अगोदरच कळलं तिला. आता सगळ्या लोकांनी काय सांगायचं, हे सगळे ऐकणारे परमार्थ करणं. ती म्हणजे जावंच लागतं. ठीक आहे, गेल्यानंतर ठरलेलंच. आता उद्या नेऊन घालायचं त्या गायाला सासरवाडी. नाही गेलं तर बांधून नेऊन घालायचं. इतकेही लोक बुद्धिहीन असतात प्रपंचिक, तुला काय सांगू. आणि ठरलं झालं. पण ती होती नाही म्हणले, मला नाही पडायचं प्रपंचात. आईला सांगितलं संध्याकाळी उद्या तिला काय करायचं तिने ठरवलं. आईला आई कोणाचं नसतं, रडायचं नसतं, काही नसतं असं सांगितलं. आणि आपलं मुकदमाच्या शेत इतका त्याचं शेत त्या आईबापाचं गेली. आणि इंड्रेल पिल पाव किलो, कशाला जगती. गेली तर पडले, कोण नसते कोणाला. मग तिला पुरलं तर त्या दिवशी वाणीचे होते, ज्या दिवशी पुरलं त्याच्या दुसऱ्या दिवशी, रात्रीच्या दुसऱ्या दिवशी एवढ्या तुळशी आल्या लफ 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 हिरवगार तिच्या समाधीवर. आणि मग लोकांना वाटलं तसं असतं हे जात समाजाची जीवाची. आईनं हीच बॉम्ब केली, बापानं तीच केली, सगळ्यांनी ती बॉम्ब केली. अक्कर कोणाचं काय झालं. मग ती आई वडील माझ्याकडे आलं पाया पडलं. मी म्हणतो तुम्ही येऊ नका, तुमच्या लेकीची जर परवानगी, मी कोण तिसरा म्हणजे अजिबात येत नाही. समाज हा असं करत असतो बरं का, हे लक्षात ठेवायचं आहे. मग त्यात भाऊ आला, आई आली, बाप आले, सगळे आले. असं आहे ते. पण ज्याचं पुण्य ते करेल की, ज्याचं पापा ते जाईलच की. हे समाजाचं चिंतन चालू आहे. ग्रंथकार समाज काय करतो हे शिकवायला येते. आगापाई पंडकुमार येता स्वरूपाच्या घर करीत असं आडवार विश्वभास. हे अर्जुना स्वतःच्या स्वरूपाकडे चिंतनानं निघाले, विश्वभास आड येतो झालं. आडवा डोंगर तो माझा वैरी. तो कोराय म्हणतात देवा हे आडवा डोंगर परपंच आहे, तो माझा वैरी आहे, कसा येईल तुझ्याकडे. हे समाजाचं चिंतन आहे. मग भ्रष्टीची कथा त्याच निमित्ताने सज्जनाचे हाल होत असतात. सज्जनाचे हाल होते. त्याच्यापेक्षा साखरेबार सगळं सत्याच्या आईचा वनवास आहे. सत्याच्या आईचा वनवास आहे, पण फल तिलाच आहे. कोणतीचं जास्त वर्ण का गंधारीचं. 5च पोरं होते पण वाघ होते का, ह्याच्या 108 होते पण कोंबडीचे पिले.
असं त्याचा अर्थ असतो. म्हणून खऱ्या परमार्थाकडे तुम्हाला झेपा असलं तर या, नसलं तर येऊच नका. काय गरज आहे? असं आहे. का तप्पे पण देवत ना दिदल्याहून परत गुजे म्हणे हेच कोण सांगे? जे गुज आहे, जे खऱ्या अंतर गोष्टी कोण सांगतं? ज्याचं चित्त एक चित्ताशी जर ते खरं सांगत असते साधू. न प्रसंग टाळत असते. साधूचं चित्त कसं झाले, ये हृदय ते हृदय घातले. भगवंताचं आणि अर्जुनाचं चित्त एक झालं म्हणून भगवंताने उद्धार केला अर्जुनाचा. तुकोबारायचं निळोबारायचं चित्त एक होतं मग निळोबाराय करतं तुकोबारायला यावं लागलं परत. हो, किती चित्त एक झालं. निळोबाराय हिथं बघ काय नाव त्या गावाचं, पारनेटला त्याच्याजवळ एक खेड आहे, मी पाहिलं ते. आणि तुकोबाराय धिवला. अगोदर सेवेमध्ये समाज आणि साधूचा विचार चालला, लक्षात ठेवा. समाजाचं एक स्वरूप सांगतोय आणि खऱ्या परमार्थ काय हाल होतं हे सांगायला लागलं. आणि मग तो हे अशा वेळेस निळोबारे जेवत होते बीजीच्या दिवशीच. आणि ते तुकोबा त्या दिवशी बीजीच्या दिवशी गेले. निळोबारा हे तर ह्या दोघांचं अंतर कमीत कमी 100-150 किलोमीटरचा. पण निळोबारा जेवताना त्यांना घास कडू लागलेला घास तसा ठेवला ताटात आणि म्हणजे माझ्या गुरुला काहीतरी झालं आहे. काय झालं पण तसेच निघाले हात न धुता. चित्त एक झालेलं असतं आणि निघाले तर देव उदास झाली झालं. चित्त एकत्र होतं काय होतं ते. देव उदास झाल्यानंतर विचारलं त्या लोकांना, काय तुकोबारा आहेत? म्हणजे गेले वैकुंठाला. हां, माझा उद्धार करतो म्हणजे कसं काय गेले? मग तिथं 43 दिवस निळोबारा तुकोबारा जप करत बसले. आणि ज्यावेळेस ते 43 दिवस झाले मग दोघांचा समज भगवंताचा तुकोबारायचा. वैकुंठामध्ये भगवंत आणि तुकोबाराय. तुकोबाराय बोले आता कसं करायचं देवा, मला जावं लागेल. ते म्हणले तुला जावं लागेल पण नियमाच्या बाहेर होतं आहे ना. ते म्हणले नियम होत नाही चालत आता इथं काय तर माझ्या हातात आहे बोलले. ते त्यांनी म्हणावं आपण सांगावं. पण म्हणजे थांबा, भगवंत म्हणले राहू दे मी अगोदर जाऊन येतो. जर जमलं माझ्याने तर ठीकच, नाही तर मग तुझ्या स्वाधीन मीच आहे, मग तुला जसं कळलं तसं कर. तुकोबारायला भगवंत म्हणले बरं या जाऊन म्हणले. भगवंत खाली आले. त्याला यांच्या समाधीमध्ये तुकोबाराय चिंतन चाललं निळोबारायांचं. ती शिळा आहे तिथं आणखी काय सांगू रे, एक सांगता नको वाटतं सांगायला. काय खरं तत्व काय ते साधू. आणि गेले झालं तर निळोबा भगवंत म्हणले निळोबा, तरी यांचा ध्यासच. तिसऱ्यांदा निळोबा म्हणले कोण? म्हणले मी भगवंत आलो. म्हणजे पाचारीला वाचून काला शेचे सांगतो जे कोणी बोलवले. काय पाणी हे तुका निळा म्हणे आम्ही नळकूची देवा, तुकयाचा धावा करीत असो. देवा मी तुला नाही बोलवलं, मी चुक्याचा धावा करायला लागलोय. निळा म्हणे नळकूची देवा, मी देवाला ओळखत नाही म्हणे तुला, तुकयाचा धावा करीत असो. मग मी त्याचा धावा करतो, तुला नाही. तुला कुणी बोललं? काय माझ्याकडे संकट आहे मला? परदादा कारण त्याशिवाय नाही मग संकट. त्या पर्वताला संकट होतं म्हणून तिथं गे. मला काय संकट आहे? मला काय तुझी गरज आहे? हे बोलणं सोपं, कळणं सोपं, अंत्यकरणाला विचारावं लागतं कुठं आहे ते. आणि मग गेलं भगवंत देवा तुकोबा गिऱ्हाईक बाजू नाही तुझं बघ आता काय करायचं ते. आणि मग ते तुकाराम महाराज आल्यानंतर मला ह्याच्या पुढे त्या दोघांचा संबंध नाही सांगतात. हां काय बोलले ते नाही सांगतात मला. मग कोण निळ्या एकेरी भाषा लाडाची असते. एकेरी भाषेमध्ये प्रेम असतं. आवाजावा भाषा म्हणजे विधी असतो आणि एकेरी भाषेमध्ये प्रेम असतं. म्हणून मुलांनी आईला एकेरी बोललं जावं लागतं. गुरुंनी सुद्धा शिकवलं कोणाला कसं बोलावं ते. आणि आईला मुलांनी एकेरी बोलावं. वडिलाला
नाही बोलता यायची किडी. आणि मग नळ्या, मग का ते नळवाराची अवस्था, का ते नळवार आहे, का ते वीस आहे. अरे उठ आलो मी. मग का ते आलिंगन, काय ते पायावर लोळणं, काय ते. आणि हे समाज असा आहे आणि साधू परमार्थ असा आहे. हे आजच्या शिकवणीमध्ये आहे. पुंडलिक हे भृतीचं चरित्र हे. का शब्दार्थ सांगत बसतो बस ना. मग समाजाकडे लक्ष नाही द्यायचं. नाही समाजाचं मोडता येत नाही मग नको मोडू, मग जाणार करा. उद्या सांगा जास्त झालं तर त्या शब्दार्थ त्याचा